हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 जूनच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी सगळ्यात धमाकेदार ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिला ट्विस्टर अर्णवने मार्केटमध्ये आपली गेलेली इज्जत परत मिळवली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णवचा ट्रक चोरीला गेला. मग केळुसकरने त्याच्यावर आरोप लावले. सौदामिनीने आणखीच बदनामी केली. अर्णवच्या कंपनीचे शेअर्स कोसळले. नंतर त्या 100 कोटीच्या स्पर्धेमधून अर्णवची एंट्री कॅन्सल केली गेली. पण अर्णवने आपला ट्रक परत मिळवलाय. सगळ्या मीडियाला घरी बोलवलं. झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि अर्णवने आपली इज्जत परत मिळवली. त्या कॉम्पिटिशनमध्ये त्याची एंट्रीसुद्धा पुन्हा एकदा सिलेक्ट झाली. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे रमाकांतला वल्लरीचं सगळं सत्य कळलंय आणि रमाकांत ईश्वरी आणि अर्णवला सगळं सत्य सांगणार आहे. तो अर्णव आणि ईश्वरीजवळ गेलाय आणि त्यांना सांगतोय की 20 वर्षांपूर्वी जे काही घडलं त्याबद्दल मला तुम्हाला सगळं सांगायचंय. मग आता रमाकांतला वल्लरीचं सगळं सत्य कळलंय का? रमाकांत अर्णव आणि ईश्वरीला काय सांगणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी ट्रक घेऊन एका खाऊ गल्लीत येतात. ईश्वरी म्हणते, सर थांबूया ना, काहीतरी खाऊया, मला खूप भूक लागली आहे. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, आपण आता थोडंच लांब आहोत, घरी जाऊन काहीतरी खाऊया. ईश्वरी म्हणते, नाही सर, मला खूप भूक लागली आहे. हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. आणि अर्णव हो म्हणतो. ईश्वरी खूप खुश होते आणि हे दोघेही आपल्या ट्रकमधून खाली उतरतात. हे दोघे एका गाडीवर येतात आणि तेथील काकांना म्हणतात, काका आम्हाला 3 प्लेट कांदा भजी, एक मस्त मलाई मार के चहा आणि एक कडवट ब्लॅक कॉफी द्या. तर हा काका सांगतो, नाही मिळणार मॅडम, एकतर खूप गर्दी होती त्यामुळे फक्त 1 प्लेट भजी बाकी आहेत आणि चहा कॉफीला तर दूधच नाही आहे, त्यामुळे काही मिळणार नाही. मी खूप थकलोय, मी तुम्हाला काही बनवूसुद्धा देणार नाही आता. अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, काका खूप भूक लागली आहे, काहीतरी बनवून द्या ना. पण हा काका स्पष्ट शब्दात नकार देतो. आता माझ्यात ताकद नाहीये, मी दिवसभर काम करून खूप थकलोय, मी आता तुम्हाला काहीच बनवून देणार नाही. ईश्वरी म्हणते, मग मी बनवू का? हा काका विचारतो, तुम्ही बनवणार? नाही नाही नाही, तुम्हाला नाही बनवू देऊ शकत. एकतर आधीच महागाई किती वाढली आहे. हे पहा, गॅसच्या सिलेंडरला लागतात 2,000 रुपये. तेल, बेसन पीठ, बाकीचं सगळ्याचे भावसुद्धा किती वाढलेत. महागाईचा भडका उडालाय आणि त्यात तुम्हाला करायला देणार म्हणजे तुम्ही नासधूस करणार. जेथे मी 1 रुपयाचं वापरणार तेथे तुम्ही 10 रुपयाचं वापरणार. त्यामुळे मी तुम्हाला करायला देऊ शकत नाही, तुम्ही काहीही करू नका. ईश्वरी अर्णवकडे पाहते. अर्णवला समजतं ईश्वरीला भूक लागली आहे आणि आपल्या लाडक्या बायकोसाठी अर्णव काहीही करायला तयार होतो. अर्णव हा लगेच खिशात हात घालतो आणि चक्क 2,000 रुपये या काकाला देत म्हणतो, एवढ्या पैशात भागेल ना, आता आम्ही करू शकतो ना. काका खुश होऊन म्हणतो, हो एवढ्या पैशात तर सगळं काही होईल. अर्णव म्हणतो, मग आता तुम्ही तुमचं बाकीचं काम करा, नाहीतर आराम करा. माझी बायको सुगरण आहे, छान छान बनवेल, आम्ही दोघं खाऊ आणि निघून जाऊ. हा काका म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला काय वाटेल ते वापरा, काय बनवायचं ते बनवा, आता मी माझी बाकीची कामं उरकतो. आणि हा काका बाजूला निघून जातो. अर्णव म्हणतो, मिस इंदोर चला. ईश्वरी खूप खुश होते आणि या गाडीसमोर येते आणि मग सुरू होतं बॅकग्राऊंडमध्ये आपल्या सर्वांचं आवडतं गाणं तू ही रे माझा मितवा. आणि आज या सीनमध्ये संपूर्ण गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. गाणं तर अतिशय सुंदर आहे आणि त्यापेक्षा जास्त अर्णव आणि ईश्वरीची केमिस्ट्री सुंदर आहे, यात शंका नाही. ईश्वरी ही सगळ्यात आधी तेल तापवण्यासाठी तेलाचा डबा उघडण्याचा प्रयत्न करते, पण ते तिला काही जमत नाही. अर्णव हा तेलाचा डबा मागून घेतो. तेलाचा डबा जास्तच फिट्ट असतो. अर्णवसुद्धा पूर्ण ताकद लावून कसं बसं झाकण उघडतो. ईश्वरीला तेलाचा डबा देतो. मग ईश्वरी कढईमध्ये हे तेल टाकते आणि त्यानंतर बेसन पीठ भिजवायला घेते. आता ईश्वरीला गरमागरम कांदा भजी खायची होती, पण नाही, आता ईश्वरी ही स्वतःसाठी आणि अर्णवसाठी इंदोरी जिलेबी बनवतीये. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी इंदोरी जिलेबी बनवत असते. त्यानंतर ती बेसन पीठ भिजवते आणि जिलेबीसाठी हे बेसन पीठ तयार करत असते. अर्णव आणि ईश्वरी अतिशय सुंदर दिसत असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये जे टायटल सॉन्ग आहे मालिकेचं
ते तर या सीनला चार चांद लावतच असतं. अर्णव हा ईश्वरीच्या जवळ येतो, ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरीला हे माहिती आहे की अर्णव माझ्याकडेच पाहतोय. ती सुद्धा लाजते, स्माईल करते. तेवढ्यात अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीची केसांची एक बट ही तिच्या गालावर येते, डोळ्यांवर येते आणि अर्णव स्वतःच्या हाताने ही बट कानामागे टाकतो. ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतो. ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहते, स्माईल करते. दोघेही स्माईल करत असतात. जिलेबीसाठी लागणारं बेसन पीठ हे ईश्वरी भिजवते. मग एक कपडा घेते आणि या कपड्यामध्ये हे पीठ टाकते आणि मग सुरू होते ईश्वरीची इंदोरी जिलेबी बनवण्याची प्रोसेस. ईश्वरी ही गरमागरम तेलामध्ये ही इंदोरी जिलेबी बनवते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी अतिशय सुंदर, गोल, कुरकुरीत इंदोरी जिलेबी तळते आणि अर्णव तिच्यासमोर प्लेट पकडतो. मग ईश्वरी आपल्या या जिलेबी सगळ्या प्लेट्समध्ये टाकते. या प्लेट करून झाल्यानंतर ईश्वरी या सगळ्या जिलेबी पाकात टाकते. साखरेच्या पाकातून पुन्हा एकदा प्लेटमध्ये टाकते आणि त्यावर मस्त गार्निशिंग करते. काजू, बदाम, पिस्ता आणि अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही बेंचवर येऊन बसतात. अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, खूप भूक लागली होती ना तुला, चल तू खा. ईश्वरी म्हणते, नाही सर, तुम्ही खा आणि मला सांगा कारभारी कसं झालंय. अर्णव हा सुद्धा गावरान भाषेत बोलतो, ओ कारभारीन बाई, आता तुम्ही इंदोरच्या देसाई स्वीट्सवाल्याची पोरगी आहे, तुम्हाला तर जमणारच आहे ना. तुम्हाला नाही जमणार तर कोणाला जमणार, खा बरं तुम्ही. ईश्वरी म्हणते, नाही नाही कारभारी, तुम्ही खाल्लं पाहिजे ना. तुम्ही आज लई मेहनत केली हायसा, तुम्ही थकला हायसा, तुम्ही खाऊन घ्या. अर्णव म्हणतो, कारभारीन बाई, ते तर खरंच आहे. तुमचं पोट तर काय भरलेलंच असेल. दिवसभर माझं डोकं खाऊन खाऊन तुमचं पोट भरलंय, त्यामुळे तुम्ही मला आधी खाऊ घालताय. ईश्वरी म्हणते, आत्ता कसं, मला बोलल्याशिवाय तुमच्या दिवसाचा शेवट होऊच शकत नाही. तुमच्या मनाला अशी शांती लाभली असेल की मी बोललो मिस सिंदूरला. आता कसं मनाला असा थंडावा थंडावा मिळाला. ईश्वरीची बडबड सुरू असतानाच अर्णव तिच्या तोंडात ही जिलेबी कोंबतो. अर्णव खुश असतो, ईश्वरी सुद्धा हसते आणि मग अर्णव हा हसत असतो तर ईश्वरी त्याला इंदोरी जिलेबी भरवते आणि विचारते, कशी आहे सर. अर्णव म्हणतो, कशी असणार आहे, आता इंदोरच्या देसाई स्वीटवाल्यांच्या पुरीची जिलेबी म्हणजे इंदोरी जिलेबी. ईश्वरी म्हणते, काय सर. अर्णव सांगतो, खूप छान झाली आहे आणि आता तू खा, तुला एवढी भूक लागली होती ना, खा. आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही एकमेकांना जिलेबी भरवतात. दोघेही मनसोक्त जिलेबी खातात, हसतात, खूप एन्जॉय करतात. फ्रेंड्स, खरंच अर्णव आणि ईश्वरीची केमिस्ट्री, या दोघांचा रोमांस हाच या मालिकेचा कणा आहे आणि प्रेक्षकांना तोच पाहायला आवडतो. आणि आज मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला मालिकेचं शीर्षक गीतसुद्धा पूर्ण पाहायला मिळालं, या दोघांचा रोमांससुद्धा पाहायला मिळाला. ईश्वरीने अर्णवसाठी गरमागरम इंदोरी जिलेबी बनवली आणि या दोघांनी मस्त ती खाल्ली. हा सीन खरंच खूप भारी होता, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. अर्णवच्या घराबाहेर पत्रकारांची फौज उभी असते. आकाश, मामा या पत्रकारांना तोंड देत असतात. शिर्केने केळुस्करला सुद्धा बोलवलेलं असतं. नम्रता आणि मामी उभ्या असतात, आजी उभी असते, अंजली सुट्टीवर गेली आहे वाटतं. आणि आकाश आणि मामा पत्रकारांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात. पत्रकार प्रश्न विचारतात, कोठे आहेत अर्णवराजे शिर्के, त्यांच्या कंपनीवर लागलेल्या सगळ्या आरोपांबद्दल आम्हाला उत्तर हवंय, आम्हाला ते हवेत, बोलवा त्यांना घराबाहेर. मामा आणि आकाश म्हणतात, अरे थांबा, अर्णव आणि ईश्वरी बाहेर गेले आहेत, येतील थोड्या वेळेत, थोडा धीर धरा. पण हे पत्रकार काही ऐकायला तयार होत नाही. घराबाहेर मोठा गोंधळ सुरू असतो आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी सात्विक फॅशनचा ट्रक घेऊन घरी पोहोचतात. सगळेजण त्यांच्याकडेच पाहत असतात की अर्णव आणि ईश्वरी चक्क ट्रक घेऊन आले आहेत. पत्रकारांना सुद्धा आश्चर्य वाटतं. आकाश, मामा खूप खुश होतात, तर मामी आणि नम्रताच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. मामीने आपल्या तालमीत नम्रताला चांगलंच तयार केलंय आणि अर्णव एकदम स्टाईलमध्ये ईश्वरीकडे पाहतो आणि या ट्रकचा दरवाजा उघडतो. अर्णव आणि ईश्वरी दोघेही ट्रकच्या खाली उतरतात. सगळे पत्रकार त्यांच्याकडेच पाहत असतात. अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि पुढे जातात. मग सगळे पत्रकार त्यांच्या दिशेने धावतात आणि अर्णव ईश्वरीवर प्रश्नांची सरबत्ती करतात. मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुमच्या सात्विक फॅशनची क्वालिटी घसरली आहे. तुम्ही तुमच्या जुन्या क्लायंट्सला अतिशय नीच दर्जाचा माल देताय.
खराब माल देताय असं आमच्या कानावर आलंय. हे खरंय का? बोला, आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बोला अर्णव राजे शिर्के, तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीये का? म्हणजे प्रश्नही स्वतःच विचारायचे आणि उत्तर नाहीये का हे सुद्धा स्वतःच बोलायचं. पत्रकार काय अर्णवला बोलू देत नाही. अर्णव म्हणतो, स्टॉप इट. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. फक्त मला 2 मिनिटं द्या. असं म्हणून अर्णव आकाश शिर्केला सगळे बॉक्स खाली उतरवायला सांगतो. आकाश शिर्के मामा ट्रकच्या मागे जातात आणि त्यातील 2-3 बॉक्स घेऊन येतात. मग हे बॉक्स ओपन करतात. सगळे पत्रकार हे पाहत असतात. लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू असतं. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा सुरू असतो. आजी, मामा, केळुसकर या सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय दिसणार आहे. आणि तेवढ्यात आकाश आणि शिर्के या बॉक्सेसमधून सात्विक फॅशनचा ओरिजिनल अतिशय उच्च दर्जाचा चांगला माल बाहेर काढतात. आणि मग अर्णव या सगळ्या पत्रकारांना सांगतो, पाहिलत का, हा आहे सात्विक फॅशनचा चांगल्या दर्जाचा माल. आणि केळुसकरांना काल जो माल गेला होता ना, तो माल आमचा नव्हताच. तो माल वेगळाच कोणता तरी होता. पत्रकारांना काही कळतच नाही. पत्रकार विचारतात, अर्णव सर, हे काय बोलताय तुम्ही? काही स्पष्ट सांगता का? अर्णव म्हणतो, हो, मी तुम्हाला सगळं सांगतो. काल दुपारी आमचा ट्रक हा केळुसकरांच्या गोडाऊनकडे निघाला होता, ज्यात चांगल्या दर्जाचा आमच्या कंपनीचा माल होता. पण रस्त्यातच काही चोरांनी आमच्या कंपनीचा माल, आमच्या कंपनीचा ट्रकच चोरला. मग आमच्या कंपनीचा हा ट्रक आणि माल अज्ञात स्थळी लपून ठेवला होता आणि केळुसकरांच्या गोडाऊनवर वेगळाच ट्रक गेला आणि तो आमच्या कंपनीचा ट्रक नव्हता. त्या ट्रकमध्ये जो माल होता तो सुद्धा आमच्या कंपनीचा नव्हता. तो घाणेरड्या दर्जाचा माल होता, जो आमच्या कोणत्या तरी एनिमीने, आमच्या शत्रूने हे सगळं प्लॅनिंग केलेलं होतं. सगळ्या पत्रकारांना आणि केळुसकरांना मोठा धक्काच बसतो. आणि मग अर्णव सगळ्या पत्रकारांना आपल्या कंपनीचा माल दाखवतो आणि कॅमेरावर सगळ्या लोकांना सांगतो, हा पहा, हा आहे सात्विक फॅशनचा उच्च दर्जाचा माल आणि आम्ही कधीही आमच्या क्वालिटीबरोबर कॉम्प्रोमाइज करत नाही. पत्रकार विचारतात, पण अर्णव सर, या सगळ्या प्रकारामुळे तुमच्या कंपनीची खूप बदनामी झाली आहे आणि ही बदनामी कोणत्या व्यक्तीने केली? तुम्हाला कोणावर संशय आहे का? अर्णव ठरवतो सौदामिनीचं नाव घ्यायचं नाही. सौदामिनीसुद्धा टी व्हीवर ही न्यूज लाईव्ह पाहत असते. आणि अर्णव हा सगळ्या लोकांना समजावून सांगतो की एक वेळेस सात्विक फॅशन ही फक्त एक कंपनी असती ना, तर या कंपनीला हरवणं आमच्या कॉम्पिटिटरला, आमच्या शत्रूंना सोपं गेलं असतं. पण मी आमच्या सगळ्या शत्रूंना सांगू इच्छितो, सात्विक फॅशन ही फक्त एक फॅशन कंपनी नाहीये, तर सात्विक फॅशन म्हणजे माझ्या आईचं अस्तित्व आहे. तुम्ही एखाद्या कंपनीला मिटवू शकता, नष्ट करू शकता, बर्बाद करू शकता, पण माझ्या आईच्या अस्तित्वाला तुम्ही कधीच बर्बाद करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. सौदामिनीचा अजूनही माज उतरलेला नसतो. अर्णवने तिचा प्लॅन फ्लॉप केलाय तरीसुद्धा ती एकदम तालेवार आलेवारच असते. अर्णव सौदामिनीला या न्यूज चॅनलच्या माध्यमाने ठणकावून सांगतो, अर्णव राजे शिर्केच्या अकाउंटमध्ये फक्त पैसा नाही आहे, तर त्याच्या आईचं प्रेम आहे, त्याच्या आईचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या बायकोचं सुद्धा प्रेम आणि तिची साथ आहे. असं म्हणून अर्णव चक्क ईश्वरीला जवळ घेतो. हे पाहून सौदामिनी तोंड वाकडं करते. मामी आणि नम्रताची सुद्धा चांगली जळते. बाकीचे सगळे मात्र खूप खुश होतात. पत्रकार सुद्धा खुश होतात. अर्णव या पत्रकारांना सांगतो, मी माझ्या एनिमीजला एवढंच सांगू इच्छितो की अर्णव राजे शिर्केच्या कंपनीची, सात्विक फॅशनची काल बदनामी झाली होती, पण आज मी कमबॅक केलंय आणि लवकरच आम्ही ती स्टार ग्लोबची कॉम्पिटिशनसुद्धा जिंकणार आणि आणखीन जोरात कमबॅक करणार. आमची कंपनी ही पुन्हा एकदा टॉपला असेल, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. आकाश, मामा, शिर्के, आजी सगळ्यांना आनंद होतो. फक्त वल्लरी आणि नम्रताचं तोंड मात्र वाकडं होतं. अर्णव सगळ्या पत्रकारांना म्हणतो, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, कोणाचीही बदनामी करण्याआधी त्याची बाजू काय आहे ते सुद्धा तुम्ही जाणून घ्यायला हवं. कारण कोणतीही कंपनी उभी राहते ना, तर त्यामागे वर्षोनवर्षाची मेहनत असते, अनेक लोकांची मेहनत असते आणि अशा बदनामीमुळे ती मेहनत वाया जाऊ शकते. परंतु आज आम्ही कमबॅक केलंय आणि लवकरच आम्ही नंबर 1 सुद्धा बनणार. हे ऐकून सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो. मामी आणि नम्रता तोंड वाकडं करतात आणि मग हा केळुसकर
हात जोडून अर्णवची माफी मागतो. अर्णव सर, मला माफ करा. खरंच मी घाईगडबडीत निर्णय घेतला. तुमच्याविरुद्ध, तुमच्या कंपनीविरुद्ध तक्रार केली. माझी चूक झाली. मला माफ करा. सगळे पत्रकार हे लाईव्ह रेकॉर्डिंग, लाईव्ह टेलिकास्ट करत असतात. अर्णव म्हणतो, मिस केळुसकर, इट्स ओके. तुमची चूक नव्हती. फक्त आपण इतक्या वर्षापासून बिझनेस करतोय, एकत्र बिझनेस करतोय, तर यानंतर कमीत कमी आमच्यावर आधी विश्वास ठेवा, मग आरोप लावा. आणि मग केळुसकर पुन्हा एकदा हात जोडून सगळ्यांची माफी मागतो. माझ्याकडून रागाच्या भरात खूप मोठी चूक झाली आणि आता मी सात्विक फॅशनवर लागलेले सगळे आरोप, सात्विक फॅशन विरुद्ध केलेली कंप्लेंट मागे घेतो, असं हा केळुसकर सगळ्यांसमोर जाहीर करतो. त्यामुळे अर्णव ईश्वरी खूप खुश होतात. मामा, आकाश, आजी, शिर्के सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि मग अर्णव हा पुन्हा एकदा कॅमेरासमोर येतो आणि सौदामिनीला ठणकावून सांगतो, जे कुणी माझ्या कंपनीच्या वाईटावर टपले आहेत ना, मी त्यांना एकच वॉर्निंग देतो. अर्णव राजे शिर्के आणि सात्विक फॅशनला संपवण्याचा विचार सोडून द्या. कारण अर्णव राजे शिर्के कधीही हरत नाही. त्याला त्याच्या कुटुंबाची साथ आहे, त्याच्या कंपनीच्या कामगारांची साथ आहे आणि ज्याच्या मागे सत्य असतं तो कधीच हरत नाही. मला नष्ट करणं हे तुम्हाला कधीही शक्य होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सगळे पत्रकार टाळ्या वाजवतात. त्यांना अर्णवचं खूप कौतुक वाटतं. आणि मग अर्णव हा ईश्वरीला जवळ घेतो. ईश्वरीसुद्धा खूप खुश होते. आजी पुढे येते आणि म्हणते, अर्णव आणि ईश्वरी, मला तुमच्या दोघांचा खूप अभिमान वाटतोय. कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही दोघे या संकटासमोर पहाडासारखे, एखाद्या मोठ्या वादळासारखे उभे राहतात आणि या संकटाला परतून लावतात. खरंच आज तुम्ही आपल्या घरावरचं, कंपनीवरचं मोठं संकट दूर केलंय. मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. अर्णव आणि ईश्वरी खुश होतात. पत्रकारांनाही आनंद होतो. पण घरातल्या सदस्यांना आनंद होत नाही. मामी आणि नम्रता तोंड लटकून उभ्याच असतात. मामी म्हणते, पाहिलं का नम्रता, सगळी मेहनत केली आकाशने. आता आकाशने काय मेहनत केली आहे देव जाणे. अर्णव आणि ईश्वरीने ट्रक शोधला. तेथे जाऊन अर्णवने मारामारी केली. अर्णव आणि ईश्वरीने ट्रक परत शोधून आणला. आकाशने काय मेहनत केली आहे हे नम्रताला आणि मामीलाच माहीत. पण मामी ही नम्रताला भडकून देते आणि म्हणते, पाहिलंस का नम्रता, सगळी मेहनत केली तुझ्या नवऱ्याने आणि वेळेवर क्रेडिट घेऊन गेला हा अर्णव आणि ही ईश्वरी. तू आहे ना, डोळे उघडून सगळीकडे पहा, नाहीतर आकाश आयुष्यभर त्या अर्णवची जी हुजुरी करीत राहील आणि तू तुझ्या लहान बहिणीची. त्यामुळे वेळी सुधार, नाहीतर तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं काही खरं नाही. नम्रताचे कान ती भरते आणि नम्रता तर अतिशय वाईट स्वभावाची आहेच. तिला आणखीनच राग येतो. नम्रताला राग आलाय हे पाहून मामी खूप खुश होते. पण सौदामिनीचा प्लॅन फ्लॉप झाला याचंही तिला वाईट वाटलेलं असतं. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव, शिर्के, मामा, आकाश, ईश्वरी सगळे एकत्र असतात. तेवढ्यात शिर्के अर्णवला येऊन सांगतो, केळुसकरांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. हे ऐकून हे दोघे खूप खुश होतात. मामा म्हणतो, आता स्टार ग्लोबच्या त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आपली एंट्री परत होईल. ईश्वरी म्हणते, हो सर, आता आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येईल. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो, मी सगळी प्रोसिजर केली आहे, मेल केला आहे, सगळ्या डिटेल्स पाठवल्या आहेत. मामा म्हणतो, आत्ता कसं, आत्ता तुमची एंट्री पुन्हा एकदा सिलेक्ट होणार. सगळे खुश असतात. अर्णव म्हणतो, नाही मामा, जोपर्यंत ईमेलवर कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. आकाश आणि मामा म्हणतात, अरे होईल रे, टेन्शन घेऊ नको. सगळे खूप खुश असतात. मग सगळे आपापल्या कामासाठी निघून जातात आणि ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर, आता एकदा बढिया व्हायला सुरुवात झाली ना, मग सगळं बढिया होतच राहणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. या कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग घेणारच. ही कॉम्पिटिशन आपण जिंकणारच. सात्विक फॅशन आता स्टार ग्लोबच्या कॉम्पिटिशनमध्ये नक्कीच येईल. असं म्हणून ईश्वरी अर्णवचा कॉन्फिडन्स वाढवते. अर्णवसुद्धा खूप खुश असतो आणि तयार होण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून जातो. ईश्वरीसुद्धा कॉफी बनवायला जाते. आणि इकडे नम्रता ही तिच्या रूममध्ये एअरझऱ्या मारत असते आणि विचार करते, जर ईश्वरी या कॉम्पिटिशनमध्ये नसती तर ही कॉम्पिटिशन मीच जिंकले असते. परंतु ईश्वरीने सगळं बर्बाद केलं. या कॉम्पिटिशनमध्ये परत आली. आता मी ही कॉम्पिटिशन कशी जिंकणार, हाच प्रश्न नम्रताला पडलेला असतो. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो, नम्रता, तू येथे काय करतेयस? चल बाहेर, सगळेजण सेलिब्रेट करताय आणि तुझी वाट पाहताय, तुला बोलवताय. नम्रता चिडून म्हणते, सर मला नाही यायचंय. आकाश विचारतो, का?
तर नम्रता म्हणते, सर आपल्याला ही कॉम्पिटिशन कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. आकाश म्हणतो, नम्रता आपण जिंकलो काय आणि दादा जिंकला काय, एकच गोष्ट आहे ना. तर नम्रता चिडून म्हणते, सर तुम्ही काय आयुष्यभर दादा दादाच करत बसणार आहे का? तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं नाही आहे का? उलट आपल्याला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे. इंटरनॅशनल लेवलवर आकाश टेक्स्टाईलला घेऊन जायचं आहे. आपण सुद्धा काही कमी नाही आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आकाश म्हणतो, नम्रता असं नाही आहे, मला सुद्धा स्वतःची कंपनी इस्टॅब्लिश करायची आहे. पण सध्या नम्रता चिडून म्हणते, सर सध्यावध्या काही नाही, संधी ही पुन्हा पुन्हा येत नाही. अशी संधी आपल्याला परत मिळणार नाही आहे. आता मागे फिरू नका आणि काहीही झालं तरी आपणच ही कॉम्पिटिशन जिंकणार. आकाश म्हणतो, नम्रता हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तर नम्रता उत्तर देते, नाही आकाश सर, ही कॉन्फिडन्स आहे, फक्त कॉन्फिडन्स. आणि ही कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार, आकाश टेक्स्टाईलच जिंकणार, एवढं लक्षात ठेवा. नम्रताचा हा ॲटिट्यूड पाहून आकाशला मोठा धक्काच बसतो की ही अशी का वागतीये. आणि इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये रेडी झालेला असतो आणि मस्त हेअर ड्रायरने केस सेट करत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि अर्णव हा मागे वळतो. ईश्वरी दचकते, सर. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर एवढं काय ओरडतीयेस, जसं काय इकडं झुरळ पाहिलं. ईश्वरी म्हणते, सर कॉफी पडली असती ना आणि तुम्हाला नीट पाहून वळता येत नाही का, केस सेट सुसू करत बसले. अर्णव विचारतो, काय? ईश्वरी म्हणते, ते मला पुन्हा पुन्हा म्हणायला लावू नका. येथे मुद्दा हा आहे की कॉफी पडली असती, मी एवढ्या मेहनतीने एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी कॉफी बनवून आणली आणि तुम्ही कसे पण वळताय, तुम्हाला नीट दिसत नाही का? एवढं आरशात पाहत होते, मग मी दिसले नाही का, एवढी धडधाकट मी येतीये. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, ही माझी रूम आहे, मी असा वळेल तसा वळेल, कसा पण वळेल, हे मी ठरवणार, ते तू मला नाही सांगायचं. ईश्वरी विचारते, काय बोलला? अर्णव म्हणतो, काय? ईश्वरी म्हणते, आधी काय बोललात तुम्ही? अर्णव विचारतो, काय? ईश्वरी म्हणते, ही तुमची रूम आहे, ही फक्त तुमची रूम नाही आहे, तर ही माझी सुद्धा रूम आहे. आणि या रूममध्ये काय करायचं, कसं यायचं, सांगून यायचं की नाही, विचारून यायचं की नाही, हे मी ठरवणार, ते तुम्ही मला नाही सांगायचं. अर्णव म्हणतो, ठीक आहे, चल दे कॉफी. ईश्वरी म्हणते, नाही नाही नाही, आता कॉफी भेटणार नाही, मी एवढ्या मेहनतीने कॉफी आणली, त्याची तुम्हाला किंमत नाही आहे, आता मी कॉफी कशाला द्यायची, मी कॉफी देणार नाही. अर्णव म्हणतो, मी सिंदूर कॉफी दे. ईश्वरी काय ऐकत नाही, अर्णव कॉफी घेण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी इकडे तिकडे वळत असते, अर्णवला कॉफी देत नाही. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर काय चाइल्डिश वागतीये. तर ईश्वरी चिडून म्हणते, चाइल्डिश मी वागत नाही, चाइल्डिश तुम्ही वागतात, कारण मी तर खूप हुशार आहे, मी असं बिलकुल करत नाही. अर्णव म्हणतो, अरे यार बस झालं, बाहेर पत्रकार आले तर मी त्यांना सांगितलं माझी बायको किती हुशार आहे आणि माझी बायको असा त्रास देते, हे त्यांना सांगायला हवं होतं. ईश्वरी म्हणते, हो ना, सांगायला हवं होतं की मी लोकांसमोर तर बायकोची किती तारीफ करतो, पण रूममध्ये आल्यावर बायकोवर कसं ओरडतो. अर्णव तेवढ्यात ईश्वरी म्हणतो, अरे बापरे, झुरळ, कॉक्रोच. ईश्वरी खूप घाबरते. अर्णव तिच्या हातातून कॉफीचा मग घेतो. ईश्वरी विचारते, सर कुठे कुठे? ईश्वरी चक्क बेडवर जाऊनच उड्या मारू लागते. अर्णव म्हणतो, तिकडे तिकडे. ईश्वरी तिकडे पाहते. अर्णव म्हणतो, केसात. अर्णव हा ईश्वरीला छळत असतो आणि ईश्वरी ही केसातलं झुरळ काढण्याचा प्रयत्न करते. अर्णव मस्त कॉफी पितो. ईश्वरी घाबरून विचारते, सर कोठे झुरळ? अर्णव म्हणतो, मी सिंदूर कॉफीसाठी थँक्यू. ईश्वरी म्हणते, हो ते जाऊ द्या, झुरळ कोठे? अर्णव सांगतो, असेल, शोध. अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरीला समजतं की अर्णवने मला पुन्हा फसवलंय, झुरळाचं नाव सांगून कॉफी घेऊन टाकली. ईश्वरी ही अर्णवकडे पाहतच राहते की अर्णव सर आज पुन्हा एकदा जिंकले आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. ईश्वरी आणि अर्णवचा रोमांससुद्धा पाहायला मिळाला, त्यांचं भांडणसुद्धा पाहायला मिळालं. अर्णवने आपल्या कंपनीची गेलेली इज्जत परत मिळवली आहे, हे पाहूनसुद्धा खूप भारी वाटलं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की स्टार ग्लोबचे CEO चक्क अर्णवच्या घरी येतील आणि अर्णवला एक बुके देऊन सांगतील की तुमच्या सात्विक फॅशनची एंट्री आम्ही पुन्हा एकदा ॲक्सेप्ट केली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल. पण मामी मात्र खूप चिडेल आणि म्हणेल,
काहीही झालं तरी मी अर्णव आणि ईश्वरीला ही कॉम्पिटिशन जिंकू देणार नाहीये. सात्विक फॅशन परत मिळू देणार नाही. डॅट इज डॅट. आणि मग चक्क रमाकांत हा ईश्वरी आणि अर्णवजवळ येईल आणि रमाकांत या दोघांना सांगेल की 20 वर्षांपूर्वी जे काही माझ्याबरोबर आणि सुप्रियाबरोबर घडलं होतं त्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अर्णव आणि ईश्वरी सगळं ऐकत असतील, परंतु त्याच वेळेस मामी तेथे येईल आणि विचारेल काय चाललंय येथे. मामीला पाहून रमाकांत घाबरणार आणि म्हणेल नाही नाही काही नाही, मी नंतर सांगेल. असं म्हणून रमाकांत तेथून निघून जाईल. वल्लरी त्याला डोळे दाखवणार. ईश्वरीला हे समजणार की बाबांना काहीतरी सांगायचं होतं, पण वल्लरी मामी आल्यानंतर ते निघून गेले. मग रमाकांतला सगळं सत्य कळलंय का? ईश्वरीला संशय येणार का? वल्लरीचे सुद्धा दिवस भरलेत का? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.